घ्यायचे का विडे? घ्यावा मावशी, विडे घ्या विडे. येळेवाली थांब, ये इकडं. पाव दे इळे. घ्या ना पा. चांगले इळे काय भावानं लावले? 200 रुपयाला एक आणि 2 घे शांत, 300 रुपयाला देते. 202 देत असेल तर दे, नाही तर राहू दे. नाही मावशी, 200च्या वर 10-20 रुपये तरी द्या. बरं थांब, पैसे आणते. अय बाई, थोडं पाणी भेटेल का प्यायला? लय तहान लागली. थांब आणते या. शारदा, तू किती घंटे होते आज घरामध्ये? पाय बरे किती कसं भरून ठेवलं. विकून सांगू तर घे, ठेवून देऊ खडं मला प्रतिष्ठाची पुस्तकं. काकू, मी हे वया पुस्तकं घेऊन जाऊ का? जाय घेऊन सगळे. काय करून राहिला रम्या? अभ्यास करू राहिलो ना मी. त्या पिराची माई त्याला मारत होती अभ्यास नाही केला म्हणून. तू तर मला म्हणतच नाही अभ्यास कर. हा, तू शाळेत का नाही पाठवत मला? माझे सगळे सोबती शाळेत जात्या. गण्यात लगे इंग्लिश शाळेत जातो. तू कधी पाठवशील मला शाळेत? पाठवण तुला बी थोड्या दिवसानं शाळेत. खरंच ना? आज आपण कन्हाई कविता शिकणार आहोत. कोणती? ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगा मैया पाहून आली गेली घरट्यात राहून, माहेर वासीन सर, हा मुलगा खिडकीतून पाहतो. नाचली, होते नव्हते नेले सारे बायको मात्र वाचली. मा काय झालं मग तुला? काय झालं? डोकं दुखू राहिलं तू? थांब मी तुला गोळ्या आणतो. मामा लय पोट दुखू राहिलं, मामाचं गोळ्या द्या. ही जेवणाच्या आधी दे.
ही जेवणानंतर दे. बरं वाटेल तुला, झोप थोडं. तू जेवला का रे रम्या? जेवलो मी, झोप थोडं. देवा, मला शाळेत जायला लई आवडतं. मला शाळा शिकून मास्तर व्हायचंय. माझ्याकडे पैसे नाही मला शाळा शिकवायला. मी ज्या दिवशी शाळेत जाईन ना, 1 रुपया टाकीला घालून देतो. बेरीज करा. काय करतो रे? काही नाही. मग खिडकीतून काय पाहत होता? वही का लपवतो? पाहू दे. बेरीज तर बरोबर आहे तुझी, मग शाळेत का नाही येत? मग नाव नाही टाकेल शाळेत. उद्या तू तुझ्या वडिलांना घेऊन ये, नाव नोंदवून घेऊ तुझं. बाप नाही मला. नाही म्हणती शिकायला पैसे लागतात, एका टायमाचं जेवण भेटत नाही आपल्याला. मी कुठून आणू पैसे शिकायला? पण मला शाळा शिकून तुमच्यासारखं व्हायचं. चल तू आत माझ्या बरोबर. बस वर्गात. कुठं गेला सनी पोरग? सकाळपासून घरी नाही आलं. मी आज कुठे गेलो होतो माहितीच तुला? नाही र, कुठं गेला होता? मी आज शाळेत गेलो होतो आणि मला उद्या बी बोलवलंय. मला पुस्तक बी भेटणार आहे, मग मी तुला वाचून दाखवी. गुन्ही ग बाई माझं लेकरू. शाळेत जायचं ना तुला? जा मग आधी भात मार. नमस्कार सर, आत येऊ का? या काळे सर या. हा कोण? सर, याचं नाव रमेश आहे. त्याला शिक्षणाची खूप आवड आहे, पण परिस्थिती नाजूक असल्यामुळे शिक्षण घेऊ शकत नाही. काळे सर, याला मी काय करू शकतो? सर, यात तुम्हाला एकट्याला काही नाही करायचं, आपली सर्व शाळा मिळून हे करायचं. ते कसं? सर, आपल्या शाळेत एकूण 510 विद्यार्थी आहेत. प्रत्येक मुलांकडून आपण जर 1-1 रुपया वसूल केला तर जमा होतात 510 रुपये. आणि आपल्या शिक्षक वर्गाकडून प्रत्येकी 50 रुपये जमा केले तर जमा होतात 500 रुपये. दोन्ही मिळून 1010 रुपये जमा होतात. 1000 रुपयात याची काही पुस्तके आणि याला वह्या पण आपण घेऊ शकतो. राहिला प्रश्न याच्या ड्रेसचा, तर तो ह्या ड्रेसवर पण येऊ शकतो. आपल्या 1 रुपयात कोणाचं जीवन बदलत असेल तर तो 1 रुपया खर्च केलाच पाहिजे. हे घ्या, माझ्याहून सुरुवात करा आणि एक ड्रेस पण देऊन टाका माझ्याकडून. धन्यवाद सर. जा वर्गात बस. हे काय आहे? बरोबर. दानपेढ्या तुम्ही मंदिरात भरपूर पाहिल्या असतील, पण शाळेत तुम्ही कधी
दानपेटी पाहिली नसेल. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असेल दानपेटी तर देवळात असते, शाळात कशाला. पण या दानपेटीची खरी गरज देवाला नाही, आपल्याच त्या गरिबांना आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक गरीब घरचा मुलगा ज्याला त्याचं पोट सुद्धा दुसऱ्याच्या घरी भाकर मागून भरावं लागतं, त्याला एक दिवस यमराज भेटला. यमराज त्याला म्हणाला, एक करोडपती घरची बाई महिनेभर आधीच ऍडमिट झाली आहे. डॉक्टर तिचे ऑपरेशन करून मुलगा आजच तिच्या हातात देणार आहे. माझ्याकडे एक पण मुलगा नाही, म्हणून मी तुला घ्यायला आलो, चल माझ्या सोबत. यावर तो मुलगा म्हणाला, माझं एक काम बाकी आहे. ज्या शाळेत जाण्यासाठी मी 5 वर्ष थांबलो त्या शाळेत मला एकदा तरी जायचे आहे. पुन्हा त्या शाळेत जाण्यासाठी मी 5 वर्ष थांबू शकत नाही. आणि यमराजने त्याला सोडून दिले. आज तो मुलगा 10 वर्षाचा झाला तरी तो मुलगा आज शाळेत नाही, कारण यमराज तर बदलला पण त्याची परिस्थिती बदलली नाही. म्हणून अशी दानपेटी आपण आज आपल्या शाळेत लावणार आहोत. आणि त्यात गैरहजर राहणाऱ्या, गृहपाठ न करणाऱ्या, शाळेत उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून 1-1 रुपया शिक्षा म्हणून वसूल करून या दानपेटीत टाकल्या जाईल. आणि रमेश सारख्या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी या पैशाचा वापर केला जाईल. आणि या दानपेटीत तुम्ही तुमच्या इच्छेने पण मदत म्हणून पैसे टाकू शकता. धन्यवाद. पुस्तक हे जीवन आहे.